अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की हे जग खूप मतलबी आहे आणि कुणीही तुमची साथ देत नाहीये, सर्वजण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत, तेव्हा श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान आहे ना, अशा वेळी तुमच्या मनाला हिम्मत देणार आहे। तुम्हाला तर्क दाखवतं की एक गोष्ट नक्की आहे, जो गीतेचे ज्ञान समजून घेतो ना, तो आपल्या प्रत्येक समस्येवर सहजपणे मात करू शकतो। जो मनाचे श्लोक समजून घेतो, जो दासबोध समजून घेतो, त्याच्या जीवनामध्ये आहे ना, नकारात्मक ऊर्जा जरी आली ना, तर ती कधी नष्ट होऊन जाते ना, आपल्याला कळणार सुद्धा नाही। आणि आज आपण या निरूपणामध्ये श्रीमद भगवद्गीतेतील ते 15 अद्भुत शिकवणींवर आहेत ना चर्चा करणार आहोत। म्हणजे एका गोष्टीची खात्री आहे की जो कोणी 15 शिकवणींना या निरूपणामधून पूर्ण लक्ष देऊन ऐकेल ना, तो आपल्या प्रत्येक समस्या, प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना सहजपणे दूर करू शकेल। म्हणजे जीवनात त्याला जे काही हवा आहे ना, तो नक्कीच अतिशय सहजपणे मिळवू शकेल। पहिली गोष्ट म्हणजे जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं। श्रीमद भगवद्गीतेची पहिली शिकवण आहे ना की जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे, आणि जे होत आहे ना ते सुद्धा चांगलं होणार आहे, तेही चांगल्यासाठीच होणार आहे। ही शिकवण आहे ना, ऐकायला जितकी सोपी वाटते ना, समजायला तितकीच कठीण आहे। कारण जेव्हाही आपल्यासोबत काही वाईट किंवा अन्याय होतो ना, किंवा जीवनात एखादं दुःख येतं, तेव्हा आपल्याला संपूर्ण जगच वाईट वाटू लागतं, हे जीवनच चुकीचं वाटू लागतं, प्रत्येक माणूस स्वार्थी वाटू लागतो। समर्थांनी इथे सांगितलेलं आहे ना, आपण म्हणत असतो निंदकाचं घर असावं शेजारी, पण खरंच असं कुणाला वाटतं का बरं? कधीतरी आपल्या मनाला तुम्ही विचारून पाहिलं आहे का? आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आहे ना आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाला वाटत असतं की माझा मित्र परिवार चांगला असावा, वाईट मनुष्य कोणाच्याही जवळ नको आहे। म्हणून आपल्यासोबत आहे ना, आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आहे ना आपल्यासोबत वाईटच घडतं। मग गीतेचा हा उपदेश आहे ना, सत्य कसा मानायचं बरं? की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं। खरं तर जेव्हा कोणी आपल्या जीवनातून जातं ना, तेव्हा ते आपल्याला लायक आणि मजबूत व्यक्ती बनवत असतं, आणि जेव्हा एखादी आपली व्यक्ती आपल्यालाच दुखावते, तेव्हा त्या दुःखानं आपले डोळे उघडतात की ज्या व्यक्तीसाठी आपण जीव ओवाळून टाकत होतो त्याला आपली किंमत नव्हती। उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे लहान मुलाला त्याची आईकडून औषधं पाजते ना, ते कडू औषध त्या मुलाला अजिबात आवडत नाही, पण तेच कडू औषध त्याचा आजार संपवतं ना। म्हणजे वास्तविकतेत म्हणजे काय बरं? प्रत्येक माणूस तेच सत्य मानून जगतो की जी त्याची समज असते ना, किंवा जे त्याला दाखवतं अथवा ऐकवलं जातं। परंतु जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाचंही खरं स्वरूप समजू शकत नाही। जोपर्यंत लोकांचं तुमच्याकडून काम निघतं ना, स्वार्थपूर्ण होतो, तोपर्यंत जग तुमच्यासोबत खूपच चांगलं वागतं। परंतु ज्या दिवशी लोकांना तुमच्याकडून फायदा मिळणं बंद होतं ना, त्या दिवशी तुम्हाला त्यांचं खरं रूप दिसतं,
जे तुम्हाला खूप खोलवर दुःख देतं. अनेकदा होतं काय, लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल ना की हा माणूस असा निघेल असं मला कधीही वाटलं नव्हतं, किंवा मी याच्यासाठी काय काय केलं नाही, मी याला आपलं मानलं होतं, पण असा निघेल आहे ना मला अजिबात अपेक्षा नव्हती. पण वास्तविकतेमध्ये काय असतं, प्रत्येक माणूस आहे ना मुखवटा लावून फिरत असतो. जोपर्यंत तो तुमच्यासोबत वाईट व्यवहार करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचं सत्य जाणू शकत नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं ना की जर कोणी तुम्हाला दुखावलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण यामुळं तुम्ही जीवनात लढायला शिकता, जीवनात पुढे जगायला शिकता. कारण जे लोक खूप आरामदायी जीवन जगतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये जर थोडंसं दुःख आलं ना तर त्यांना सहन होत नाही. परंतु जो माणूस दुःखाशी लढत आलेला आहे, ज्यानं आपल्या आयुष्यात आपल्या लोकांचा वाईट व्यवहार सहन केला आहे, अशा माणसाला आहे ना जीवनातील लहान सहान दुःखांनी काहीही फरक पडत नाही. आणि जो माणूस दुखावला जात नाही तो कधीच महान व्यक्ती बनू शकत नाही, तो कधीही मोठं यश मिळवू शकत नाही. म्हणूनच जीवनात जेव्हा त्रास, समस्या आणि वाईट वेळ येतो ना, तेव्हा आठवण ठेवा की तो ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत आहे, काहीतरी चांगली योजना बनवत आहे, की तुम्ही जीवनातील एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत राहाल. म्हणजे दुसरी गोष्ट आता लक्षात ठेवा, वारंवार माफ करणं जीवनाला बरबाद करत असतं. म्हणजे काय बरं, श्रीमद भगवद्गीतेची ही दुसरी शिकवण आहे. कुणाला वारंवार माफ करणं तुमचं जीवन बरबाद होऊ शकतं. बघा, पांडव आणि कौरवांमध्ये आहे ना जे महाभारत युद्ध झालं, त्याचं मूळ कारण हेच होतं ना की दुर्योधन वारंवार पांडवांसोबत वाईट वागत होता आणि युधिष्ठिर त्याला प्रत्येक वेळी माफ करत होता. आणि याचा परिणाम असा झाला की महाभारतसारखं मोठं युद्ध करावं लागलं. आणि कितीतरी वेळा दुर्योधनानं पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, तरीही युधिष्ठिर दुर्योधनाला माफ करत राहिला ना. म्हणजेच जर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये ही चूक कराल, जर तुम्ही कोणाच्या मोठमोठ्या चुका सहजपणे माफ कराल, तर ते तुम्हाला दुखावणं आहे ना हा आपला हक्क समजून घेतात. तुम्ही कोणाला ही गोष्ट मनात ठेवून माफ करता, आता तो बदलेल, आता तो सुधारेल, पण तुमची क्षमा आहे ना त्याला आणखीन बिघडवत असते. तो तुमच्यासोबत आणखीनच वाईट वागू लागतो. बघा, आपल्याला मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं आहे ना, बघा, माणसाला माफ करणं हा त्याचा मोठा धर्मच आहे ना, पण माणसानं किती माफ करावं याच्यात सुद्धा आपला दुबळेपणा दडलेला असतो. हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एक क्षण येतो ना की माफ करणं मनुष्य विसरतो, त्या दुःखांना बली पडतो आणि स्वतःचाच नाश होतो ना. म्हणजेच कारण या जीवनामध्ये आहे ना अशा अनेक चुका असतात ज्यांची माफी नसते. जर कोणी तुमच्याशी विश्वासघात करत असेल तर त्याला कोणतीही माफी नाही. जर कोणी तुमच्या जीवनावर हल्ला करत असेल किंवा तुमच्या जीवनाला खोलवर दुःख देत असेल तर अशा कृत्यांना माफी करू नका. पण जर तुम्ही अशा गोष्टींसाठी काही लोकांना माफ करत राहाल तर लक्षात ठेवा, एक दिवस तुमची ती माफी आहे ना तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. आता तिसरी गोष्ट म्हणजे खोट्या लोकांसमोर चांगलेपणा सिद्ध करू नका. सर्वात भयानक गोष्ट आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्य आहे ना बघा खोट्याची संगतीमध्ये जातो ना तेव्हा स्वतःसुद्धा खोटा बनत जातो. म्हणजे या खोट्यांपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर त्यांच्यासमोर आपला चांगलेपणा कधीच सिद्ध करू नका. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेचा या तिसरा उपदेश आहे की हे खोटे आहेत ना आणि चुकीच्या लोकांसमोर
आपला चांगुलपणा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पाहाल की या जगामध्ये चांगल्या लोकांना खोट्या लोकांपेक्षा जास्त परीक्षा द्यावी लागते, जास्त दुःख सहन करावं लागतं. कारण का बरं? कारण असे लोक आहेत ना, वारंवार तुमच्या चांगुलपणाचा पुरावा मागतात. जर तुम्ही चांगले असाल तर हे तुम्हाला सहन करावं लागेल. जर तुम्ही चांगले असाल तर आमचं बोलणं तुम्हाला मानावं लागेल. म्हणजे जेव्हा दुर्योधन आणि शकुनी पांडवांसोबत कपट करून जुगार खेळत होते ना, तेव्हा युधिष्ठिर शांतपणे सर्व सहन करत राहिला. त्यांनी कपटाने 5ही भावांना जुगारात लावलं. त्यांची पत्नी द्रौपदीलाही जुगारात लावलं. आणि त्या दुर्योधनानं भर सभेत द्रौपदीचा अपमान केला ना, तिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व पांडव शांत बसून राहिले, कारण त्यांना वाटलं की आपल्याला तर धर्माचं पालन करायचं आहे. या सभेमध्ये आपले मोठे बसलेले आहेत ना, आपल्याला तर सत्याचं पालन करायचं आहे. जे लोक केवळ कपट आणि फसवणूक करून जगत आहेत त्यांच्यासमोर तुम्ही सत्यानं वागण्याची किंवा तुम्ही किती मोठे धर्मात्मा आहात ना, हे दाखवण्याची गरज नाही. हे श्रीकृष्णांनी पांडवांना पटवून दिला ना, म्हणूनच अर्जुनासारख्या योद्ध्याला आपल्या नातेवाईकांसमोर उभं केलं. म्हणजे सत्य बोलणे हे पुण्य तेव्हाच असतं जेव्हा त्यातून कोणाचं भलं होतं, आणि खोटं बोलणं हे पाप तेव्हाच असतं जेव्हा त्यातून कोणाचं वाईट होतं ना. जर तुमच्या खोट्या बोलण्यानं लोकांचं भलं होत असेल, तर कोणाचं मन आनंदित होत असेल ना, तर ते खोटं पाप नसून ते पुण्यच आहे ना. आणि जर तुमच्या सत्यामुळं कोणाच्या मनाला दुःख वाटत असेल, तर ते सत्य पुण्य नसून ते पाप मार्ग आहे. म्हणून जो माणूस तुमच्याशी वाईट वागतो ना, जो नेहमी तुमच्याशी कपट करतो, तुम्हाला धोका देतो, तुमचं नुकसान करतो, अशा लोकांसमोर तुमचा चांगुलपणा आहे ना, ती सिद्ध करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. आता चौथी गोष्ट पाहूया की दुष्टाशी भलाई करू नका, दूर राहा. बघा, गीतेचा हा चौथा अध्याय उपदेश आहे ना, हा उपदेश जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. की दुष्ट व्यक्तीसोबत आहे ना, तुम्ही कितीही भलाई जरी केली ना, तो नेहमी तुमचं नुकसान करेल. असं म्हणतात ना की वाईट माणूस हा कधीही आपला स्वभाव आहे ना, तो सोडू शकत नाही. जेव्हा तुम्हाला माहीत आहे की समोरचा माणूस नेहमी तुम्हाला दुःख देतो, नेहमी तुमच्याशी वाईट वागतो, नेहमी तुमच्याशी तडजोड करत नाही, तुम्ही असा विचार करता की तो कसाही वागो पण मला चांगलंच वागायचं आहे, तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला खूप दुःख देणारी ही चूक आहे. जेव्हा तुमच्यासोबत कोणी वाईट वागेल ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी चांगलं वागण्याची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. फक्त त्याच्यापासून दूर राहायला सुरुवात करा. पण तरीही जर तुम्ही त्याच्यासोबत चांगला व्यवहार करत राहिलात, तर तुम्हाला वेदनांशिवाय कधीही काहीच मिळणार नाही. आता पुढची गोष्ट म्हणजे सहन करत राहिलात तर तेही जग तुम्हाला मिटवून टाकेल. श्रीमद भगवद्गीतेचा हा 5वा उपदेश आहे की जीवनात जर तुम्ही नेहमी सहन करत राहिलात, तर हे जग आहे ना, एक दिवस तुम्हाला मिटवून टाकेल. या जगामध्ये आहे ना, या सहन करणाऱ्याला शहाणं नाही, तर मूर्ख किंवा भित्र समजलं जातं. जो माणूस स्वतःसाठी आवाज उठवत नाही ना, तो माणूस स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही, स्वतःसोबत होत असलेल्या वाईट व्यवहारांसाठी उभा राहत नाही. अशा लोकांना जग चिरडूनच टाकतं ना. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जर आपण शांतपणे सहन करत राहिलो तर लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही चांगले बनाल, तर असं कधीच होणार नाही. कारण आता काळ बदललेला आहे ना, लोकसुद्धा बदललेली आहेत. आणि आजच्या युगामध्ये जो जेवढा सहन करेल ना, लोक त्याला आणखी जास्त सहन करायला भाग पाडतील. म्हणून जिथे तुम्हाला वाटेल ना तुमच्यासोबत चुकीचं होत आहे,
तुमच्यासोबत अन्याय होत आहे, समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, तिथे तुम्ही त्याला विरोध करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये सुख संपत्ती हवी असेल ना, निरंतर आपल्या आयुष्यामध्ये समाधान हवे असेल, आपलं मन सुखी व्हावं असं वाटत असेल ना, तर हे विचार मनाला छेदून जातील. हे विचार आहेत ना, तुमच्या मनामध्ये निर्माण करा. समर्थ या विचारांशी या गोष्टी जडलेल्या आहेत ना, या गोष्टी समरस झालेल्या आहेत. म्हणजे भगवद्गीता आणि समर्थ विचार यांच्यामध्ये किती संयम आहे ना, हे आपल्याला दर्शवतं. पण आपण मात्र आपल्या मनाप्रमाणे पंथांमध्ये हा पंथ वेगळा, तो पंथ वेगळा, अशा भावना आपण मनामध्ये येतो. पण सर्व काही सार एकच आहे ना, सर्व काही सत्यच आहे. त्या सत्याला झुगारून आपण असत्य करू शकत नाही. भगवद्गीता आपल्याला शिकवते ना, मनुष्यानं नेहमी आहे ना संघर्ष करायला हवा, मेहनत करायला हवी. मग आपलं तुपलं कुणीही बघू नये. आणि समर्थ विचार काय शिकवतात बरं, की जेवढं साध्यानं जेवढं सोपं करता येईल ना, तेवढं आपण सोप्या मार्गाचा अवलंब करावा. पण जेव्हा आपल्या सोप्याची जेव्हा हिंता होते ना, तेव्हा भगवद्गीतेचा उपदेश घ्यावा. म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, खूप सुंदर आयुष्य आहे. जसं जगाल ना, तसं अतिसुंदर होईल. म्हणून कोणाचा अनादर करू नका, कोणावर राग करू नका, स्वच्छंदी जीवन जगा. समर्थ विचार तुमच्या कायम सोबत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.